काय नाव म्हणालास? अर्जुन रामगौडा. अर्जुन रामगौडा. काय झालं? थांब जरा मी बघतीये. अगं मी तेच विचारतोय, काय बघतेय सांग तरी. एक मिनिट. श्रुती, आय न्यू इट. कार्तिक, तुला माहितीये हा अर्जुन रामगौडा कोण आहे? हो, पवन म्हणत होता हैदराबाद मधलं खूप मोठं प्रस्थ आहे. खूप मोठं प्रस्थ नाही, खूप मोठं प्रकरण आहे हैदराबाद मधलं. हे बघ, 22 केसेस चालू आहेत त्या माणसावर. लिस्ट आहे मोठी. अगं मग पवनला यातलं कसं काही माहित नाहीये? माहिती नसेलच हे कशावरून? अगं मग त्याने मला सांगितलं का नाही? मुद्दाम लपवलं असेल. शक्यता आहेच ना. श्रुती, अगं पण तो का लपवेल? कारण हे कळल्यानंतर तू कार्यक्रमाला नाही म्हणशील. हे बघ कार्तिक, तू गाण्याकडे ना एक साधना म्हणून बघतोस, पण तो याच्याकडे बिझनेस म्हणून बघतोय. हे बघ, आपल्याला मोठं व्हायचंय, पण आपले एथिक्स कॉम्प्रोमाइज करून नाही ना. मग किती वेळ लागू देत? श्रुती, पण मला घाई नाहीच आहे. हो, पण त्याला तर आहे ना. कार्तिक, तुझी काही तत्व आहेत हं, आणि ती त्याला माहिती नाहीये. आणि हा असा फरक जर का कायम राहिला ना, तर त्याचा सगळ्यांनाच त्रास होईल, तुला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा. कार्तिक, तुला आनंद मिळावा म्हणून खातोस ना, मग हे असे कार्यक्रम करून तुला तो आनंद मिळेल का? नक्की नाही. कुठे चाललायस? पवनला फोन करून सांगतो की आत्ताच्या आता तो कार्यक्रम कॅन्सल कर. मला अशा माणसांबरोबर अजिबात काम करायचं नाही. काय करते? हॅलो पवन, कुठे आहेस तू? माझ्या घराजवळ जस्ट पोचलोय. काय येऊ का लगेच परत? काही काम निघालंय का? तो हैदराबादचा कार्यक्रम ताबडतोब कॅन्सल करून टाक. काय? हो, त्यांना सांग मी कार्यक्रम करणार नाही. अरे पण काय झालंय काय? पवन, मला तो कार्यक्रम करायचा नाहीये. यु नो व्हॉट कार्तिक, जरा शांत हो. ओके, गेले 15 दिवस झाले मी या कार्यक्रमासाठी मेहनत करतोय. आता पुढे जाऊन डील क्रॅक झाली, कार्यक्रमाच्या तारखा ठरल्यात, आणि आता असं ऐन वेळेला कसं काय सांगू त्यांना कार्यक्रम कॅन्सल करा? इट विल बी सो अनप्रोफेशनल. तरीही कॅन्सल कर लगेच. अरे पण असं कसं सांगू मी त्यांना? ठीक आहे, तू नको सांगूस, मी सांगतो. एक काम कर, मला नंबर दे, मी बोलतो कोणाशी बोलायचं आहे. मी असताना तू का बोलशील? तुला तुझं नाव खराब करून घ्यायचं का? कारण तू बोलत नाहीयेस म्हणून मी बोलेन. हो, मी तयार नाहीये, कारण रामगौडाचा आपल्याला पुढे खूप उपयोग होणार आहे अकादमीसाठी. माझ्या अकादमीला अशा माणसाचा हात न लागलेलाच बरा. अशा म्हणजे? अरे खूप मोठा माणूस आहे तो. खूप मोठा क्रिमिनल आहे तो. फ्रॉडच्या 22 केसेस आहेत त्याच्यावर. बर मग? हे मग काय? मला अशा माणसाबरोबर काम करण्यात काडीचा इंटरेस्ट नाही. तू कार्यक्रम कॅन्सल कर. कार्तिक, कार्यक्रम कॅन्सल करणं हा काही उपाय नाहीये. पवन, मी तिथे जाणार नाहीये. कार्तिक प्लीज प्लीज माझं जरा शांतपणे ऐकून घे. हैदराबाद मधील सगळ्यात मोठी शिक्षण संस्था चालवतात ते. अशावेळी कितीतरी बाजू सांभाळाव्या लागतात, कधी कधी कठोर डिसिजन्स घ्यावे लागतात. जितकी माणसं फेवर मध्ये असतात तितकेच शत्रू निर्माण होतात या प्रोसेसमध्ये. आणि माणूस पॉलिटिकली स्ट्रॉंग होतोय म्हटल्यावर त्याला खाली खेचायला, त्याला बदनाम करायला लोक सोपा मार्ग म्हणून त्याच्यावर केसेस टाकतात. अरे पण किती केसेस टाकतील? 1, 2, 10, 22 केसेस खोट्या का नसतील? अरे तो माणूस एवढ्या मोठ्या लेवलचा आहे आणि तू केसेसची माहिती काढलीस ना रे. हा, ही पण माहिती काढ की किती केसेस मध्ये ते दोषी आढळले आहेत. एकही नाही. हे बघ पवन, मला क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या माणसाशी. कार्तिक, यू नो व्हॉट, डोंट बी सो जजमेंटल. आपल्याला फक्त तिथे जाऊन कार्यक्रम करायचा, आपली कला सादर करायची, बिदागी घ्यायची, दॅट्स इट. आपला लुकआउट फक्त तेवढाच. यू गेटिंग माय पॉइंट?
झालं? बोललो त्याच्याशी. काय सांगितलंस? त्यांना नाही म्हणून सांग असं सांगितलं. त्यावर तो म्हणत होता की आत्ताच फायनल केलाय कार्यक्रम, आता लगेच नाही कसं म्हणणार. पण मी त्याला सांगितलंय की मी हा कार्यक्रम करणार नाही. थँक्स कार्तिक. थँक्स का? कारण मनातून मला 1% अशी भीती वाटत होती की तो तुला प्रेशराईज करेल आणि तू हो म्हणशील. नाही श्रुती, माझी जेवढी कार्तिक दर्शने म्हणून ओळख आहे ना, त्यापेक्षा जास्त स्वरगंधर्वांचा नातू म्हणून आहे. माझ्या आजोबांच्या नावाचा खूप रिस्पेक्ट आहे. आणि माझ्या गायकीमध्ये लोक जसे त्यांची झलक शोधतात ना, तसेच माझ्या वागण्यामध्येही त्याच व्हॅल्यूंची अपेक्षा करत असणार. आणि आजोबांनी स्वतःच्या मॉरल व्हॅल्यूज बाजूला ठेवून अशा लोकांशी स्वतःला कधीच असोसिएट करून घेतलं नसतं. मग मी का करू? कार्तिक, आय एम सो प्राऊड ऑफ यू. खरंच. अगं, मी काही ग्रेट वगैरे केलेलं नाहीये. हो, पण असं नाही करत कोणी जनरली. म्हणजे आपल्या जनरेशनचे गायक ना, काम मिळालं की मानधनाचं वगैरे फक्त बोलतात आणि काम घेतात लगेच. या कामाचा सोर्स काय हे बघण्याच्या फंदातही पडत नाहीत ते. मी नाही पडलो. पवनने कार्यक्रम घेतला आणि मी हो म्हणालो. पण तुला त्या माणसाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा तू रिफ्यूजही केलंस ना. समोर इतकी मोठी अमाऊंट दिसत असताना सुद्धा तू त्यांना डायरेक्टली नाही सांगितलंस, आणि हेच अवघड असतं खूप. अँड दॅट इज वाय आय एम प्राऊड ऑफ यू. ऍक्च्युली मी हा निर्णय घेतलाय ना, तो तू मला वेळेस सावध केलंस म्हणून. सो थँक्यू. थँक्यूची खरंच गरज आहे का? ठीक आहे, नाही म्हणत. आय लव्ह यू. दॅट्स बेटर. बेटर ना? आय लव्ह यू टू. पाणी देऊ? नाही. चहा देऊ? नकोय. कॉफी देऊ? नको. सरबत देऊ? नकोय. कंधार, आई ग, बोल ना. मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. मी सरबत आणतेच. हा, नाही नाही, थांब. तर बाहेर जायची काही गरज नाही. जाऊ दे तिला. हे असं काय आहे जे तू हिच्या समोर नाही बोलू शकत? आपल्या तिघांमध्ये सिक्रेट असायचं काही कारण नाही. बोल ना. तुझ्या बाबांचा फोन आला होता. मग अरे त्यांना एक फोन कर. कशाला? असं काय करतोयस? लग्न झालंय तुझं? हे तू सांगितलं असशीलच ना त्यांना. नाही, मी अजून काहीच बोलले नाहीये त्यांना. पण तू अजूनही सांगितलेलं नाहीयेस त्यांना. एक लक्षात ठेव, वडील आहेत ते तुझे. मग अरे मग काय, आशीर्वाद नको घ्यायला त्यांचे? मला त्याची गरज नाही वाटत. असं काय म्हणतोय सरे? आशीर्वाद तर घ्यायलाच हवेत ना. बाबा आहेत ते आपले. आणि इथे राहत नाही म्हणून काय झालं? हे बघ गंधार, आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं. ही गोष्ट तू त्यांना सांग. ज्याच्याकडून अपेक्षा असतात ना त्यालाच सांगतो आपण गंधार. काही किती झालं तरी मी त्यांना फोन करणार नाहीये. कर्तव्य म्हणून सुद्धा नाही. हे बघ, ते फोन करतात आणि जेव्हाही फोन करतात तेव्हा तुझी चौकशी नक्कीच करतात. अगं पण ते तुला फोन करतात ना, मला नाही करू शकत. त्यांच्याकडे माझा नंबर नाहीये का? अरे असणारच. त्यांनी फोन केला तर तू बोलणार नाहीस असं वाटत असेल त्यांना, आणि म्हणून तुला फोन नसतील करत. ज्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये ना त्याच्याबद्दल मतं न देणं बरं असतं. आई, तू त्यांची बाजू घेऊन या घरातल्या लोकांची का भांडतेस? तू ठरव तुला कोणाची बाजू घ्यायची आहे ते. काही ठरवण्याचा अधिकार आहे मला? नाही म्हणजे कुणी दिलाय का? मग नको घेऊ ना त्यांची बाजू. गंधार, काय आहे ना, माझं एक दुर्दैव आहे. तू आणि तुझे बाबा, तुमच्यावर मी कितीही चिडले ना तरी शेवटी तुमची बाजू मलाच घ्यावी लागते. अरे वा, मी तुम्हाला भेटायला बोलवल्यावर तुम्ही ही जागा निवडाल असं मला वाटलं नव्हतं. अरे डोसा खाण्यात जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव द्यायचा होता तुला. येस. खा खा खा. और बघ. वा, मी आतापर्यंत खाल्लेला आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डोसा आहे हा. वा.
ही जागा मी शोधली आहे. बाबा तुम्ही कमाल आहात, ही जागा कमाल आहे आणि माझं ठरलेलं आहे ही जागा फिक्स आहे आपली. अन्ना और एक कस्टमर बढ़ गया है तुम्हारा. अभी कमीशन देना शुरू करना. तुम्हारा डोसा प्रमोट कर रहा हूँ. हाँ. बाबा तुम्हाला एक सांगू, मी पण असंच एकदा एकाला प्रमोट केलं होतं. कलकत्त्याला होतो मी, आम्ही मेस मध्ये जेवायचो, तर तिथल्या शेफनी आहे ना भेटकी माछेर पातुरी बनवली होती. ओ कोतो दारून एकदम भालो. वा वा. माछेर पातुरी म्हणजे काही माशाचा वगैरे प्रकार असतो का? हो, माशाला आहे ना कोटिंग असतं मोहरीचं आणि मग असं केळीच्या पाण्यात मस्तपैकी वाफवायचं. हो बाबा वेड लागतो वेड बाबा. आणि तसंच ना बिहारचा लिट्टी चोखा माइंड ब्लोईंग असतो. कमाल. तू पण माझ्यासारखाच खाण्याचा शौकीनच एकदम. हे बघा ना बाबा, तुम्ही सिक्कीमला गेलात कधी? नाही. मी गेलो होतो तिथे तेव्हा सगळेजण ना मोमो खाण्यात बिझी होते. माझा फोकस एकच, थुक्पा आणि गुंडरूख. थुक्पा? हा, टिबेटियन नूडल्स असतात मस्तपैकी सूप मध्ये. सिक्कीमची मस्त थंडी आणि थुक्पा. कमाल कमाल आहे रे तू खरंच. बाबा सगळ्याच्या पलीकडे सगळ्यात नंबर 1 काय माहिती? काय? हैदराबादचा हलीम. हैदराबादची बिर्याणी ऐकली मी. हैदराबादचा हलीम? हैदराबादची बिर्याणी खूप कॉमन आहे हो. हैदराबादचा हलीम म्हणजे चल चल चल, हैदराबादची लवकरात लवकर ट्रिप काढूया. मला एकदा कधी एकदा हैदराबादचा हलीम खातोय झालंय. बाबा त्यासाठी हैदराबादला जायची काहीच गरज नव्हती. म्हणजे मी तुम्हाला तुमच्या हातात आणून दिलं असतं आणि तेही 4 दिवसात. कसं कसं? अहो मी आणि कार्तिक हैदराबादला जाणार होतो ना एका कार्यक्रमासाठी. तो आता कॅन्सल होतं. काय कॅन्सल होतं? अरे का पण? ज्यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता हैदराबाद मध्ये ते खूप मोठे पॉलिटिशियन आहे. आणि त्यांच्या नावावर काय 22 केसेस चालू आहेत. गुन्हे फक्त रजिस्टर्ड झालेले आहेत, सिद्ध काहीच नाही झालं. पण कार्तिक सरांचे एथिक्स, ते म्हणाले नको आपण अशा ठिकाणी कार्यक्रम नको करायला. माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की आपला कार्यक्रम आपल्या ठिकाणी, त्यांचे केसेस त्यांच्या ठिकाणी. पण ठीक आहे, मी पण शेवटी काम करतो ना त्याच्याकडे, त्यामुळे तो म्हणेल तेच करावं लागेल मला. म्हणाला कॅन्सल, मी पण म्हणालो कॅन्सल कॅन्सल तर कॅन्सल. मस्त झालं. अजून 2 मागायचं अण्णा. और 2 डोसा. कमाल. श्रुती श्रुती काय आहे? तुला किती वेळा फोन केले, फोनची रिंग वाजत नाहीये का? फोन बघतच नाहीस का तू? मला फोनची रिंग सुद्धा ऐकू येते आणि मी फोन बघते सुद्धा, पण मला तुमचा फोन उचलायचा नव्हता म्हणून मी उचलला नाही. अगं पण मी 5-6 वेळा कॉल केला. म्हणूनच मी नंतर फोन कट सुद्धा केला. मला असं वाटलं की मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला कळेल, पण सगळीच माणसं वाटतात ती सुज्ञ नसतात कदाचित. अग्रेशन. आय लाईक युअर अग्रेशन. रिंग मध्ये बघितलं होतं ना, पण आज प्रत्यक्ष अनुभवलं. रिंग मध्ये असं ते गेम मधलं अग्रेशन असतं, हा जो आहे तो संताप आहे. श्रुती श्रुती 1 मिनिट. डिस्ट्रिक्ट मॅचच्या वेळी जे काही झालं ते अजूनही दिवस जातील तसं विसरून जायला तितकी क्षुल्लक गोष्ट नाहीये. मे बी युअर राईट, बट आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सॉरी मला नाही, तिला म्हणा जिची तुम्ही फसवणूक केली आहे. म्हणेन ना, नक्की म्हणेन. आय होप तिथे तरी तुम्ही प्रामाणिकपणा दाखवाल. श्रुती मला फक्त तुझी 5 मिनिटं हवी. ती देऊन झाली आहेत माझी ऑलरेडी. आणखीन 5 दे. मला 1% जरी तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट असता ना तर निश्चित दिली असती, पण हार्ड लक. मला महत्वाचं बोलायचं. तुमच्या कुठल्याही गोष्टीला माझ्या लेखी काडीचंही महत्व नाहीये. आपण स्पष्टपणे बोलत असताना समोरच्या माणसाचा अपमान होतो याचा ना किंचित भान असून द्यावं. आपण स्वार्थीपणा करत असताना एखाद्याचा विश्वासघात करतोय याचं भान तुम्ही सुद्धा ठेवायला हवं होतं. आय वॉज जस्ट बिंग प्रॅक्टिकल. खेळाशी केलेल्या प्रतारणेला प्रॅक्टिकलिटीचं लेबल लावू नका. तुमच्याच प्लेअरचे पाय खेचलेत तुम्ही मॅच फिक्सिंग करून. श्रुती माझ्यावर आरोप करण्याचं ना तुझं वय आहे ना अधिकार.
माझ्या प्रामाणिकपणाने मला हा अधिकार दिलाय मिस्टर गजेंद्र धारक. आणि हा आरोप जर का खोटा असेल ना तर कायमचं बॉक्सिंग सोडेन मी. चुकीच्या ठिकाणी धाडस दाखवती असते. खोटं बोलायला धाडस लागतं, खरं बोलायला नाही. हा अपमान तुला महागात पडू शकतो याची भीती नाही वाटत? जी व्यक्ती स्वतःच्या खेळाची प्रतारणा करण्या इतपत कमकुवत असते तिला काय घाबरायचं? खूप बोलतीयस तू. बोलायला तुम्ही आला होतात माझ्याशी, मी नाही. आणि आता फक्त बोलतीये. पुन्हा जर का माझी अशी वाट अडवलीत ना तर जो काही अपमान होईल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. बोला, आज कोणता गहन प्रश्न पडलाय सगळ्यांसमोर? थोडासा प्रॉब्लेमच झालाय. काय झालंय बाबा? का नाही, दिशाचे बाबा गंधारवर केस टाकायचं म्हणतायत. काय? हो, त्यांनी दिशाला पळवून आणलं असं त्यांचा आरोप आहे. असं कसं? दिशाच्या संमतीने झालंय हे सगळं? अरे हो, पण त्यांनी हाच चार्ज लावलाय आणि हा क्रिमिनल ऑफेन्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी म्हटल्याने गंधार काही क्रिमिनल होत नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. अरे हो, पण केस झाली याच्या विरोधात म्हणजे हा क्रिमिनलच झाला ना. असं कसं बाबा? ते लाख चार्जेस लावतील, सिद्ध तर काही झालं नाहीये ना? अच्छा, म्हणजे हे सगळं सिद्ध होत नाही तोपर्यंत याला गुन्हेगार म्हणू शकत नाही? अर्थात नाही. मग तू तो हैदराबादचा कार्यक्रम का नाकारतोयस? बाबा हो, गंधारच्या केशी त्याचा काय संबंध? नाही, पण तू हैदराबादचा कार्यक्रम नाकारतोयस, मला कारण कळू शकेल? गुन्हेगारांबरोबर मला काम नाही करायचंय म्हणून. म्हणजे अगं माई, 22 केसेस सुरू आहेत त्या माणसावर. अरे पण गुन्हे सिद्ध झालेत का त्याचे? आता तूच तर म्हणालास ना, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार नाही. बाबा मी ते गंधारच्या बाबतीत. अच्छा, सो यू गाईज मेड इट अप. हे बघा बाबा, गंधार माझा भाऊ आहे म्हणून मी एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतोय. आणि त्या माणसाला मी अजून ओळखतही नाही. अरे पण त्याला अख्खी दुनिया ओळखते ना बाळा. आणि एवढी मोठी संस्था इतकी वर्ष चालवतो तो, ती काय उगाचच का? काही लोकांनी त्याला आशीर्वाद दिले असतील, काही लोक झाले असतील त्याच्यावर नाराज, आणि त्यांनीच ही सगळी त्याच्यावर केसेस टाकायची उठाठेव केली असेल. पण काय काय तुला काय करायचं त्याच्या या सगळ्या बॅकग्राऊंडशी? असं कसं म्हणता? प्रसन्न म्हणतो ते अगदी बरोबर आहे. अरे फक्त केसेस सुरू असल्याने काही सिद्ध होत नाही कार्तिक. कार्तिक, मी आणि काका अशा महाभागांना डेली भेटत असतो. पण आम्ही त्यांची कामं करतोच ना. काय रे काका, बरोबर ना? तो तुमचा लुकआउट आहे यार. अरे पण अशाने तुला कोणाबरोबरच काम करता येणार नाही बाळा. अरे केवळ त्याच्यावर केसेस आहेत म्हणून तू त्याचं बाकीचं स्टँडिंग इग्नोर करून एवढी मोठी संधी नाकारतोयस. दिस इज रॉंग, व्हेरी रॉंग. तुम्ही बोलताना दिसताय, पण हे सगळे शब्द पवनचे आहेत, कळतंय मला. वाह, म्हणजे मला माझी अशी काही मतच नाहीत का? माई तू तरी बोल, तुला पटतंय का हे? त्या माणसाला भेटलायस एकदा तरी? बोललायस त्याच्याशी? नाही ना? बस तर मग. एक मिनिट, इन शॉर्ट काय की तुझंही म्हणणं असं आहे की मी हा कार्यक्रम करावा? तो तुझा प्रश्न आहे, पण एखाद्या माणसाबद्दल फारसं जाणून न घेता परस्पर त्याला चुकीचं ठरवणं हे निदान तू तरी करू नकोस कधीच. हा, नेमका चांगला मूड असताना ना असे उपलेस माणसं भेटतात आणि डोकं फिरवतात. श्रुती अगं काय झालं? गेस कर मला आता कोण भेटलं असेल. कोण? ओके सर, येस सर, नो नो टेन इश्यू, येस, आय कॉल यू बॅक सर.
मे आय? अरे ये ना. थँक्यू. बोलणं झालंय, ऑल सेट. तू पॅकिंग करायला घे. कसलं पॅकिंग आणि कोणाशी बोलणं झालंय? रामागौडा साहेबांच्या पीएशी बोलणं झालं आता माझं. हैदराबादचा कार्यक्रम दणक्यात करणार आहेत ते. वहिनी, तुमच्यासाठी काय आणू हैदराबादहून? वहिनी, काही नको, थँक्स. ओके. कार्तिक, पटकन पॅकिंग करायला घे, मी आलो. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.